बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सर्वसामान्य नागरिकांना धक्का देणारी। तुम्ही आजकाल सर्रासपणे ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या ॲपवरून पदार्थ आपण सर्वच मागवत असतो। अगदी 10 मिनिटांमध्ये हे पदार्थ तुमच्या घरी पोहोचतात, पण ते पदार्थ हानिकारक तर नाहीत ना, असा सवाल सध्या विचारला जातोय। मनसेच्या कामगार सेनेनं झेप्टोच्या गोडाऊनची पाहणी केली आणि त्याचवेळी धक्कादायक बाब समोर आली आहे। गोडाऊनमध्ये उंदीर आणि झुरळांचा वावर पाहायला मिळाला, तसंच एकाच फ्रीजमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ एकत्र ठेवण्यात आल्याचं निदर्शनास आलंय। यावरून आता मनसे प्रचंड आक्रमक झाले। मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या झेप्टोला मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय। काही 6 पदाधिकाऱ्यांना पोलीस पकडून घेऊन गेले। आम्ही झेप्टो कशा घाणेरड्या पद्धतीने त्यांची गोडाऊन्स ठेवतीये हे दाखवणं म्हणजे गुन्हा आहे का? माझा पोलीस प्रशासनाला पण प्रश्न आहे। आणि झेप्टोचे जे कोण शहाणे अधिकारी आलेले काल तिथे लीगलवाले, ते पोलिसांवर दबाव टाकत होते की यांच्यावर खंडणीची केस टाका। मग तुमची घाण दाखवली की तुम्ही खंडणीची केस टाकणार? मला झेप्टोच्या सर्व लीगलवाल्यांना माझा इशारा आहे, सांभाळून राहा। मुंबईत धंदा करायचा आहे, फालतूच्या खोट्या केसेस टाकायचा प्रयत्न कराल ना तर जिथे दिसाल तिथे तुमचे कान चेक केले जातील, हे झेप्टोवाल्यांनी लक्षात ठेवायचं। नसता घाणेरड्या आणि चुकीच्या तक्रारी ना करायच्या। तिथे आमचे पदाधिकारी कामगारांच्या काही प्रश्नासाठी गेलेले, तिथे गेल्यावर आम्हाला दिसलं की उंदीर फिरतायत, झुरळ फिरतायत आणि खंडणी मागायला कोण मीडियाला घेऊन जातं? तिथे एका चॅनलचा, मला तुमच्याच चॅनलचा तिकडे प्रतिनिधी होता, त्यांनी कॅमेऱ्यात सगळं शूट केलं। खंडणी मागायची असते तर कॅमेरावाल्याला बोलवलं असतं किंवा पत्रकारांना बोलवलं असतं तिकडे। म्हणजे तुमचा एखादी चुकीची गोष्ट दाखवली तर तुम्ही आमच्यावर खंडणीचे केसेस टाकणार? फिरणं बंद करू झेप्टोवाल्यांचं, त्यांनी लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र सैनिकांवर खोट्या केसेस नाही टाकायच्या। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत विशाल पाटील आहेत। विशाल, 2 महत्त्वाचे मुद्दे। पहिलं म्हणजे हे ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक वापरले जातात, त्यात सुद्धा हा झेप्टो ॲप प्रसिद्ध आहे। असं असताना नेमकं काय चित्र त्यांच्या गोडाऊनमध्ये पाहायला मिळालं? दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मनसेची नेमकी काय भूमिका आहे? ऋतुजा, हा एक प्रकारे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ म्हणावा लागेल, कारण का आपण सर्वच मुंबईकर ज्या पद्धतीनं ऑनलाईन ॲप आलेले आहेत त्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी आपण मागवत असतो। मग लहान मुलांचं खाद्य असेल किंवा वयोवृद्धांना काही लागणारं साहित्य असेल, हे सगळं आपण या सगळ्या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून मागतो। मात्र झेप्टोच्या दहिसरच्या गोडाऊनमधला हा सगळा प्रकार आहे। खरं तर मनसेचे कामगार सेनेचे पदाधिकारी हे कामगारांचे प्रश्न घेऊन त्या गोडाऊनमध्ये गेले होते, मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळं वास्तव जे आहे हे समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अत्यंत गलिच्छपणा जो आहे हा या गोडाऊनमध्ये पाहायला मिळाला, अत्यंत घाणेरडी व्यवस्था या सगळ्या गोडाऊनमध्ये पाहायला मिळाली। उंदीर आणि झुरळ यांचा मोठ्या प्रमाणात वावर ह्या गोडाऊनमध्ये होता, त्यामुळे कुठेतरी आरोग्याशी खेळ हा थेटपणे ह्या कंपनीच्या माध्यमातून मुंबईकरांच्या बाबतीत होऊ लागलेला आहे। हा मुद्दा मनसेने घेतल्यानंतर आता मनसेनं आक्रमक भूमिका घेण्याचं मुख्य कारण म्हणजे हा सगळा प्रकार झेप्टोचा पुढे आणल्यानंतर झेप्टोच्या अधिकाऱ्यांनी मनसेचे पदाधिकारी खंडणी मागण्यासाठी येत आहेत अशा पद्धतीचा दावा केल्यानंतर या वादाला जे आहे हे तोंड फुटलेलं आपल्याला पाहायला मिळालंय। खरं तर ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर झेप्टोनं संबंधित गोडाऊन ज्यांच्याकडे चालवण्यासाठी दिलेलं आहे त्यांच्यावर कारवाई न करता थेट मनसेच्याच विरोधात त्यांनी दंड थोपटलेले आपल्याला पाहायला मिळते। आणि याच्या बाबतीत आता मनसे जी आहे ही आक्रमक झालेली आहे। मनसेकडनं आता पोलिसांना तशा पद्धतीचं निवेदन सुद्धा जे हे देण्यात आलेलं आहे की या अस्वच्छतेच्या बाबतीत या झेप्टोच्या गोडाऊन ज्यांनी चालवायला घेतलं त्यांच्यावरती कारवाई करावी। अद्याप झेप्टोकडनं कुठच्याही प्रकारचं या सगळ्या प्रकाराच्या बाबतीत अधिकृत प्रतिक्रिया जी ही आलेली नाही आहे। मात्र हा एक प्रकारे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ जो आहे हा झेप्टोनं सुरू केला आहे का, हा प्रश्न जो आहे हा आता निर्माण झालेला आहे। आणि यावरनं आता मनसेनं अधिक आक्रमक भूमिका घेतलेली आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये मनसे पुन्हा या गोडाऊनला भेट देणार आहे, तशा पद्धतीचं अल्टिमेटम सुद्धा या गोडाऊनला दिलेलं आहे। सगळ्याच, मग स्विगी असेल, झेप्टो असेल, या सगळ्यांच्याच गोडाऊनला अशा पद्धतीचा व्हिजिट जे आहेत ह्या मनसे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येणार आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी सुद्धा 2 दिवसापूर्वी अशाच पद्धतीनं स्विगीच्या गोडाऊनची पाहणी जी आहे ही केली होती आणि स्विगीनंतर आता झेप्टोचा हा सगळा प्रकार जो आहे हा समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे मनसे या सगळ्या प्रश्नांना धरून अधिक आक्रमक झालेले आहे। ऋतुजा,
झेप्टोकडून काही स्पष्टीकरण दिलं जातं का आणि या सगळ्या संदर्भात कारवाई होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.